हिंदू धर्मांमध्ये विविध प्रकारचे सण आपण उत्सव साजरे करत असतो. त्याच प्रमाणात सण उत्सवांना हिंदू धर्मामध्ये विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. तर हिंदू पंचांगानुसार प्रत्येक मराठी महिन्याला विविध प्रकारचे सण उत्सव तर येतच असतात. पण चातुर्मासामध्ये येणारा जो काही पवित्र महिना आहे, म्हणजे जे काही चातुर्मास आपला चालू होतो, त्या चातुर्मासात श्रावण महिना हा अगदी पवित्र असा मानला जातो. भगवान शंकरांना प्रिय असणारा श्रावण महिना हा अतिशय पवित्र मानला जातो. या महिन्यात भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची खास ही पूजा केली जाते. महादेवांना समर्पित असणारी ही विविध व्रतवैकल्ये याच महिन्यात आपण साजरी करत असतो. तर हा संपूर्ण महिना हा भगवान शंकरांनाच समर्पित असतो, कारण ही व्रतवैकल्ये मनोभावे केल्याने भगवान शंकरांची आपल्यावर कृपादृष्टी राहते. त्यासोबतच धार्मिक अशी मान्यता आहे की श्रावण महिन्यामध्ये जी काही आपण महादेवांची पूजा समर्पित करत असतो, त्याला एक विविध प्रकारचे तर यावर्षी श्रावण महिना हा 5 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तर यावर्षी 5 सोमवार आलेले आहेत. दरवर्षी अगदी 4च येतात, पण अगदी 4, 5 किंवा 6 वर्षाला हे कधीतरीच 5 सोमवार असे येत असतात. तर सोमवार हा भगवान शंकरांचा वार आहे, त्यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्रावणी सोमवारचे व्रत हे केले जाते. तर याच दिवशी अनेक जण उपवास करतात. भगवान शंकरांची मनोभावे ही पूजा केली जाते. त्यासोबतच हा महिना धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो, कारण याच महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, विनायक चतुर्थी, संकष्ट चतुर्थी, शीतला सप्तमी असे, त्यासोबतच कालाष्टमी, दुर्गाष्टमी असे महत्त्वाचे सण आपण साजरे करत असतो. तर पहिला श्रावणी सोमवार हा 5 ऑगस्ट या दिवशी आहे. तर दुसरा श्रावणी सोमवार हा 12 ऑगस्ट या दिवशी आहे. त्यासोबतच तिसरा श्रावणी सोमवार हा 19 ऑगस्टला आहे आणि चौथा 26 ऑगस्टला आहे. तर शेवटचा श्रावणी सोमवार हा 3 सप्टेंबरला आहे. तर असे हे 5 सोमवार आलेले आहेत. तर हिंदू धर्मामध्ये आपण जो काही श्रावण महिना साजरा करत असतो, तो भगवान शंकरांना समर्पित तर असतोच, त्यासोबतच इतरही सणांना विशेष महत्त्व असतं. यासोबतच नारळी पौर्णिमा, नागपंचमी याला देखील खूप असे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे, कारण हा महिना म्हणजे व्रतवैकल्य आणि सणांचाच महिमा म्हणून हा ओळखला जातो. तर या चातुर्मासामध्ये या महिन्याला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे.